नमस्कार मित्रांनो, हार्दिक स्वागत आहे तुमचं माझ्या एक्झाम फॅक्टरी या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण पाहणार आहोत PPSPO क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड जो प्रिलिमिनरी एक्झामचा सिलेबस आपण कव्हर करत आहोत. त्यामध्ये फर्स्ट टॉपिक आपण कव्हर केलेला आहे म्हणजेच सिम्प्लिफिकेशन आणि अप्रॉक्सिमेशन. पार्ट 1 आणि पार्ट 2 कंप्लीट केलेला आहे. आजपासून आपण सेकंड टॉपिक म्हणजेच नंबर सिरीज सुरू करत आहोत आणि त्यामध्ये पण आपण 2 पार्टमध्ये नंबर सिरीजची माहिती घेणार आहोत. तर कुठलाही वेळ न वाया घालता व्हिडिओला सुरू करूयात. सेकंड टॉपिक नंबर सिरीजचा पार्ट फर्स्ट. तर मित्रांनो, नंबर सिरीज मुख्य प्रकारचे 2 टाईप आहेत नंबर सिरीजचे. नंबर 1, नंबर 2. नंबर 1 म्हणजे रॉंग नंबर सिरीज आणि सेकंड आहे मिसिंग नंबर सिरीज. आपण त्याला म्हणूयात रॉंग आणि मिसिंग. रॉंग मध्ये आपल्याला असे एक्झाम्पल दिले जातात. त्यामध्ये सिरीज मध्ये एक्झाम्पल बघा. सिरीज मध्ये एखादी संख्या रॉंग असते ती आपल्याला सिलेक्ट करावी लागते, रॉंग नंबर सिरीज म्हणून. आणि मिसिंग नंबर सिरीज मध्ये एखादा नंबर मिसिंग असतो, जसं की या पूर्ण सिरीज मध्ये किंवा नेक्स्ट क्वेश्चन मार्क. म्हणजे इथं किंवा इथं एक नंबर मिस दिलेला असतो, त्याला आपण मिसिंग नंबर सिरीज म्हणूया. तर मिसिंग म्हणूया. तर आता आपण टाइप्स बघू नंबर सिरीजचे. तर मुख्यतः नंबर सिरीज मध्ये महत्वाचे अरिथमेटिक नंबर सिरीज, सेकंड आहे जिओमेट्रिक नंबर सिरीज, नंबर 3 आहे स्क्वेअर नंबर सिरीज, फोर्थ आहे क्यूब नंबर सिरीज, फिफ्थ आहे फिबोनाची सिरीज, फिबोनाची नंबर सिरीज असे मेन 5 आहेत आणि अजून 3-4 टॉपिक आहेत, त्यामध्ये 6, 7, 8. तर यामध्ये बघूयात. अरिथमेटिक मध्ये या सिरीज मध्ये ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन कॉमन असतं. म्हणजे प्रत्येक सिरीज मध्ये 3चा किंवा 2चा डिफरन्स असू शकतो, ऍडिशन मध्ये पण किंवा सबट्रॅक्शन मध्ये पण. सिरीज मध्ये आपण 2 नंबरची जी सिरीज होती जिओमेट्रिक, यामध्ये कॉमन फॅक्टर डिव्हिजन किंवा मल्टिप्लाय केलेला असतो त्याने. स्क्वेअर मध्ये म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, स्क्वेअरची सिरीज दिलेली असते, जसं की 2चा स्क्वेअर, 3चा स्क्वेअर, 4चा स्क्वेअर. तसंच फोर्थ नंबर क्यूब सिरीज मध्ये क्यूबची सिरीज दिलेली असते, 3चा क्यूब, 4चा क्यूब, 5चा क्यूब. आणि फिबोनाची सिरीज मध्येच 1, 2, 3 म्हणजे या 2 संख्येची ऍडिशन होत चालते. 8 फिबोनाची सिरीज 13. तर आपण तुम्हाला एक्झाम्पल जास्त समजून येईल, तर बघूयात फर्स्ट एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल बघा. आता इथं अल्टरनेटिव्ह सिरीज दिसते तुम्हाला. यामध्ये +6 24 आणि 6 30, +6 30 आणि 6 36. तसंच यामध्ये बघा अल्टरनेटिव्ह, इथं +6 होतं तर इथं -6च आहे. -6 -6 -6 बघा. तर -3 मधून -6 गेले तर -9 येते, म्हणजे हा रॉंग नंबर आहे. इथं लिहायला पाहिजे, म्हणजे 12तून 6 गेले 6 येते. पुढची सिरीज कंटिन्यू बघा. 6 - 6 0 बरोबर आहे. 0 - 6 -6. तर फर्स्ट नंबर मिसिंग आहे, इथे 12 आन्सर आहे.
दिला पाहिजे, परंतु त्यांनी -3 दिले म्हणून ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. चला आपण रॉंग नंबर सी रिमूव्ह. सेकंड क्वेश्चन पाहूयात. यामध्ये बघा 0.5 ने मल्टिप्लाय करा, 8 येऊन जाईल. 8 प्लस 2 10 येते. 10 multiplied by 1 10 minus 2 8 plus 2 minus 2 ची सिरीज चालू आहे लक्षात. आणि मल्टिप्लाय बाय 0.50 1 असं 1.50 ना वाढत जाते. 8 मल्टिप्लाय बाय 1.5 म्हणजेच 12 प्लस 2 14 मल्टिप्लाय 2 मायनस 2 26 मल्टिप्लाय बाय 2.50 म्हणजेच 52 52 आणि 13 65 प्लस 2 67 मल्टिप्लाय बाय 3 7 21 2 201 मायनस 2 199. तर इथं मिसिंग नंबर 199 म्हणून 197 आन्सर आहे तुमचा. ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. पाहिलं ना याच्यात प्रत्येक वेळेस 0.50 न वाढत चाललंय आणि +2 -2 ही सिरीज आहे त्याची. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. थर्ड नंबरचा. यामध्ये डिफरन्स बघा 56 60 64 68 72 इथे 76 चा डिफरन्स यायला पाहिजे. 8 4 तर 500 रॉंग नंबर आहे. ऍक्च्युली 498 यायला पाहिजे तिथं, कारण की 422 प्लस 76 प्रत्येक यामध्ये 4 चे गॅप आहे किंवा ऍडिशन म्हणूयात. 72 प्लस 4 76 प्लस 422 498 500 मिसिंग. ऑप्शन डी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. इथे 28 चा डिफरन्स आहे. इथे 22 आणि 24 चा, इथे 24 चा, इथे 22 चा, इथे 20 चा, तर इथं 18 चा डिफरन्स यायला पाहिजे. म्हणजे 30 मायनस 18 12. तर इथे 10 दिले. रॉंग नंबर 10 आहे. ऑप्शन ई इज करेक्ट आन्सर. It's actually 12. बघूयात नेक्स्ट क्वेश्चन. डिफरन्स बघा 20 120 चा डिफरन्स आहे. 200 चा डिफरन्स आहे. इथे 20 200 280 चा डिफरन्स 280 चा परत म्हणजे 80 चा गॅप आहे. 80 तर 280 360 द्यायला पाहिजे. 360 प्लस 764
4 2 17 आणि 11 1124 यायला पाहिजे परंतु दिली नंबर 1126 म्हणून ई ऑप्शन करेक्ट आहे हा रॉंग नंबर इथे यायला पाहिजे 1124 नेक्स्ट क्वेश्चन पाहूया 6 नंबर मध्ये बघा 12 चा स्क्वेअर प्लस 3 144 3 147 बरोबर 13 चा स्क्वेअर प्लस 4 13 13 169 आणि 4 173 14 चा स्क्वेअर प्लस 5 201 बरोबर 15 चा स्क्वेअर प्लस 6 225 आणि 6 231 बरोबर 16 चा स्क्वेअर 16 चा स्क्वेअर किती 256 प्लस 7 263 बरोबर 17 चा स्क्वेअर प्लस 8 17 चा स्क्वेअर 289 प्लस 8 माझा शॉर्ट 297 इथे दिले 299 रॉंग नंबर 297 यायला पाहिजे No option C is correct answer. Question पाहूयात इथे बघा 2 चा गॅप इथे 29 चा 20 24 तर 16 चा गॅप इथे 24 125 चा नंतर 36 चा आणि नंतर 9 3 4 343 तर बघा मित्रांनो लक्षात ठेवा या जे डिफरन्स आला याच्या स्क्वेअर क्यूब दिसते बघा हा क्यूब आहे हा क्यूब आहे हा स्क्वेअर आहे हा स्क्वेअर आहे तर हे 7 चा क्यूब आहे 6 चा स्क्वेअर आहे 5 चा क्यूब आहे 4 चा स्क्वेअर 3 चा क्यूब इथे यायला पाहिजे 27 म्हणजे 279 मधून 27 गेले 252 250 मिसिंग म्हणजे रॉंग नंबर आहे बी ऑप्शन इथे 252 यायला पाहिजे तर बघा म्हणजे इथे 27 येईल तो राहील 3 चा क्यूब आणि 248 मायनस म्हणजे 252 4 येईल हा राहील 2 चा स्क्वेअर कारण सिरीज कशी 2 चा स्क्वेअर 3 चा क्यूब 4 चा स्क्वेअर 5 चा क्यूब 6 चा स्क्वेअर 7 चा क्यूब म्हणून बी इज करेक्ट आन्सर आहे रॉंग नंबर 52 यायला पाहिजे नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात डिफरन्स बघूयात 6 12 16 20 24 बघा 4 4 4 4 च ऍडिशन होत गेले तर हिचं काहीतरी चुकते हे बरोबर आहे यांचं तर 28 मधून 4 गेले 24 यायला पाहिजे म्हणजे 22 रॉंग आन्सर ऑप्शन त्यातून 28 मधून 24 गेले 4 नाही सॉरी 8 म्हणजेच 28 मधून 20 20 20 यायला पाहिजे 20 म्हणजेच 8 8 चा डिफरन्स आला आणि 16 आणि 20 चा डिफरन्स 4 चा आता बरोबर आले 4 8 तर हे ऑप्शन बीच करेक्ट आन्सर आहे किंवा इथं 20 आहे सॉरी ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर इथे
20 यायला पाहिजे. 20 ठेवल्यावर बघा 16 आणि 20चा 4चा डिफरन्स आणि 20 मायनस म्हणजे 20 आणि 28चा 8चा डिफरन्स. 4, 8, 12, 16. So option is correct answer. Next question. बघा 6 1 6 6 मल्टिप्लाय 1 प्लस 2 म्हणजे 8. 8 मल्टिप्लाय बाय 2 प्लस 16 प्लस 2 18. 18 मल्टिप्लाय बाय 3 प्लस 3 57. 57 मल्टिप्लाय बाय 4 प्लस 4. कटातला 2 4 25 आणि 2 22 232 अशी नेक्स्ट संख्या मल्टिप्लाय बाय हे 232. तर इथं आपल्या दोन्हीपैकी एक रॉंग नंबर आहे, चेक करावा लागेल. वाढत गेले ते 2 2 बरोबर आहेत म्हणजे इथं प्लस 1 तर इथं 6च्या ऐवजी 7. ऑप्शन इज करेक्ट आन्सर. 7 केल्यावर बघा सिरीज कशी सुरू होते. 7 मल्टिप्लाय बाय 1 प्लस 1 is equal to 8. 8 multiply by 2 plus 2 आणि 16 2. बाकीचं इथे तुम्हाला बरोबर आलेले सिरीज कंटिन्यू अशी वाढत गेली. सो ऑप्शन इज करेक्ट आन्सर. रॉंग आहे 7 पाहिजे. शेवटचा क्वेश्चन. 3 गुणिले 1 मायनस 1 14. 14 गुणिले 2 मायनस 2 26. 26 गुणिले 3 मायनस 3 78 मायनस 3 75 multiply 4 minus 4 75 4 300 minus 296 multiply by 5 minus 5 1475 लास्ट 1475 multiply by 6 minus 6 करूयात आपण डायरेक्ट मल्टिप्लाय 6 35 35 3 742 3 45 4 24 28 8 8 2 6 8 minus 6 88 44 बरोबर. तर यामध्ये कुठलाही रॉंग नंबर दिलेला नाहीये, तर ऑल इज करेक्ट आहे. सो आन्सर इज नन ऑफ दिस. पूर्ण सिरीज करेक्ट आहे, चेक करून. तर त्यामुळे ऑप्शन इज करेक्ट, नन ऑफ दिस रॉंग आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला पूर्ण आन्सर करेक्ट आहे आणि त्याचा ऑप्शन पण दिलेलं आहे. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नंबर सिरीजच्या सेकंड पार्टमध्ये. त्यानंतर आपण थर्ड टॉपिक क्वाड्रेटिक इक्वेशन कव्हर करू, त्याच्यानंतर DI आणि त्याच्यानंतर वर्ड प्रॉब्लेम. तर जे विद्यार्थी आमच्या चॅनलवर नवीन आले असतील त्यांनी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला इथून पुढे सर्व नोटिफिकेशन मिळत जातील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. थँक्यू.